सो पूर्ण उज्जैन फिरून आमचे मेन 5 स्पॉट करून रिक्षावाल्याने आमच्याकडून फक्त 500 रुपये घेतले. दोघा जणांचे त्याने आम्हाला कालच 500 रुपये सांगितलेले. आम्ही बोललो ठीक आहे, 5-6 स्पॉट मेन म्हणजे आहेत ते करूया आणि मग बघू. सो आता आम्ही प्रायव्हेट टॅक्सी करतोय कारण की बसेस ज्या आहेत त्या इंदोरपर्यंत जातात. आम्हाला ओंकारेश्वरला जायचं आहे. सो प्रायव्हेट टॅक्सी तसंच बसचे तिकीट पण 300 रुपये आहे आणि प्रायव्हेट टॅक्सी 350 रुपयात तुम्हाला विथ AC डॉट ओंकारेश्वरला सोडेल. आणि एक 3-3.5 तासाचा प्रवास आहे. रस्ता थोडा खराब्याचा बोलतात, आता माहीत नाही. तर म्हणून मग आता बघूया पुढचा प्रवास कसा होतोय. ओंकारेश्वर हा 4था ज्योतिर्लिंग आहे. लकीली 3रा आणि 4था लाईनीत आल्यामुळे माझे एक म्हणजे जो मार्चमध्येच 2 होत आहेत, मध्ये एप्रिलमध्ये मग तो बफर टाईम मिळाला. आणि हा टाईम पुढे केदारनाथमध्ये खूप फायदेशीर होणार आहे आम्हाला. का ते तुम्हाला मी येणाऱ्या ब्लॉग्समध्ये सांगेनच. सो चला बघूया आता ही बस कधी भरते. ॲक्च्युली आम्ही काहीच खाल्लं नाही, पण आता विचार करतोय की एकदाच डायरेक्ट जाऊनच जेऊया. कालपासून हिरेनचं मी सगळं ऐकतोय आणि एकदम मस्त जरा अनुभव येतो. म्हणून म्हटलं हिरेन जे सांगेल ते गपचूप करायचं, जास्त आपण स्वतःचं पुढे डोकं चालवायचं नाही. हिरेन एक चीज आहे भावा, ऊपर से अपना खाऊ निकाल ले ना. चॉकलेट लाया ना तू? एक भी चॉकलेट नहीं तेरे पास? खाऊ निकाल के ले लेना चाहिए था. सुबह से कुछ नहीं खाया, सिर्फ एक उसाचा रस पियालोय आणि एक संत्र खाल्लेलं, बस ना भावा. महाकालचे दर्शन करून आम्ही निघालो ओंकारेश्वरला. 2 तास बसून वाट बघून बघून आमचा प्रवास शेवटी सुरू झाला. ओंकारेश्वर हे जंगलात असल्यामुळे कंप्लीट गावची फिलिंग येते. आम्ही ओंकारेश्वरला पोचलेलो आहोत. सो ओंकारेश्वरच्या भूमीमध्ये आलेला आहे. अँड आम्ही रूम वगैरे घेतला आहे. आता आमचा असा प्लॅन आहे की पहिलं तर काहीतरी खाऊया, कारण की भूक खूप लागली. तर म्हणून आम्ही जरा लोकली एक्सप्लोअर करायला निघालो ओंकारेश्वर. नर्मदा नदीच्या त्या साईडला मंदिर आहे आणि आम्ही नर्मदा नदीच्या ह्या साईडला आहोत. सो आम्ही विचार केला की आता एकदाच सकाळी लवकर उठूया, जाऊन दर्शन घेऊया, बोटिंग वगैरे करूया आणि तसंच दुपारी 12ला इकडून कल्टी मारूया. उज्जैन सोमनाथसारखं जसं स्टेशनपासून जवळ होतं, तसंच ओंकारेश्वर श्रीशैलमसारखं अक्षरशः जंगलाच्या आतमध्ये आणि खरंच खूप एकदम म्हणजे थोडं जुनाट आणि काय माहिती, आता बघूया कसं आहे सगळं इकडे. आम्ही आता नर्मदा नदीच्या घाटवरती येऊन बसलो आहे. खूप शांतता आहे. म्हणजे मगाशी अक्षरशः बोटचा एवढा आवाज होता, पण आता जी शांतता आहे ना, खूप बरं वाटतं आहे. ते म्हटलं थोडा वेळ येऊन बसूया. उद्या सकाळी लवकर उठून आम्ही दर्शन घेणार, पण रात्रीचं फील एन्जॉय करूया आपण. सुप्रभात मंडळी. आता सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आता आम्ही निघालोय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. येस, आम्ही आज लवकरच चाललोय. पहिल्यांदा आम्ही कुठल्या तरी ज्योतिर्लिंगाचं दर्शन ब्रह्ममुहूर्तमध्ये करतोय, कारण असं झालं की आम्हाला दुपारी इथून लवकर निघायचं आहे. इथे थोडंसं श्रीशैलमसारखीच अवस्था आहे की इथला रोड जो आहे तो वन वे आहे. तर त्यामुळे दुपारी जर इथे ट्रॅफिक वगैरे लागला तर तासन तास लोक एकाच जागेवरती अडकतात आणि आम्हाला ते नको आहे, कारण की 5:30ची आमची ट्रेन आहे. म्हणून आमचा प्लॅन आहे सकाळी लवकर सगळं आटपूया, 11-12पर्यंत फ्री होऊन बस पकडून इंदोरला जाऊया आणि मग इंदोरला जाऊन काय टाइमपास करायचा आहे तो करूया, पण इकडे नको अटकायला. चला आता निघूया दर्शनासाठी. भाई क्या साउंड है, ये तो मुंबई के मिल जैसा है. मुंबई के मिल ऐसे ही भोंगा बजाते थे सुबह, बताने के लिए कि मिल का टाइम हो गया है. वैसा ही कुछ तो बज रहा है और आई गेस मंदिर में आरती चल रहा है.
मंडळी, आमचं दर्शन फक्त 5 मिनिटात झालंय आणि इतका मला आनंद होतोय कारण की मी अक्षरशः 5-10 मिनिटं त्या गाभाऱ्यामध्ये उभा होतो, पाया पडलो, लोटांगण घातलं, त्याची पूजा केली आणि कोणीच काही बोलत नव्हतं. इतकं रिकामी मंदिर, खरंच सांगतोय. एवढं प्रसन्न वाटतंय ना मला, म्हणजे खूप भारी फिलिंग येते. अक्षरशः असं डोळ्यात पाणी आलं आनंदाने. खरंच तुम्हाला जर ओंकारेश्वरचं दर्शन करायचं आहे, सकाळी 5:30-5ला या, कोणीच नसतं. आम्ही नर्मदा नदीमध्ये आलो आणि असं म्हणतात की नर्मदा नदीतले जे प्रत्येक दगड आहेत, तो प्रत्येक दगड हा एक शंकर भगवानच आहे. तर त्यामुळे मम्मीच्या विशेष सांगण्यावर मी 2 दगडं घेतलेत, एक मम्मीसाठी आणि एक जे मी नेहमी कलेक्ट करतो माझी आठवण म्हणून ते. सो चला, मस्त आता सूर्यास्त ते मस्त सनराईज होतोय आणि इतका भारी माहोल आहे, म्हणजे कॅमेरा जस्टिस नाही करत आहे, इतकं हे सुंदर दिसतंय. म्हणजे तो बघा तिकडे सूर्य येतोय आणि इकडे आत्ता जस्ट चंद्र दिसत होता, तो बघा तर ढगांच्या मागे गेलाय. कमाल कमाल, क्या बात आहे. आणि हे डॅमचे दरवाजे ओपन होतात इंच आणि हे पाणी मगाशी त्या बोट आहेत ना, आम्ही तिथे उभे होतो आणि आता ते पाणी बघा कुठपर्यंत आलंय. सो आम्ही आता निघालोय बोटिंग करायला आणि मस्त फ्रंट सीट पकडली आहे, समोर मस्त सनराईज दिसतोय. बोलूयात चला. तुम्हाला हे जे समुद्रासारख्या लाटा दिसतात ना गाईज, खरंच जेव्हा बोट त्याच्या आत गेलेली ना, लिटरली बोट पूर्ण जर्क खात होती, एवढा त्या नदीला तिथे प्रवाह आहे. वा, खतरनाक सीन होता तो. हे बघा, मस्त असा एक बोटिंग एक्सपिरियन्स घेऊन चांगले फोटो व्हिडिओ काढून तर आम्ही निघालोय परत दुसऱ्या घाटाकडे. अजून ममलेश्वर मंदिर बाकी आहे आणि थोडंसं इकडे तिकडे अजून फिरायचं आहे. चला आता ते करून घेऊया. आम्ही आलो त्याच्याच शेजारी असलेल्या ममलेश्वर मंदिराचे दर्शन करायला. असं म्हणतात ह्याचे दर्शन केल्याशिवाय तुमचे ओंकारेश्वरचे दर्शन पूर्ण होत नाही. 13व्या शतकात बांधलेले हे शंकराचे मंदिर भारताच्या प्राचीन कलेचे व इतिहासाचे एक सुंदर असे उदाहरण आहे. सो आता इकडून निघायची वेळ झालेली आहे. ऑलमोस्ट आता 10 वाजलेत आणि आमचा चेकआउट टाइम झालाय. येस, आम्हाला गेले 1-1.5 तास तर आम्ही असेच भटकत होतो कारण की 8-8:30 वाजताच आमचं सगळं फिरून झालं. इथे जास्त काही बघण्यासारखं नाहीये. ओंकारेश्वर मंदिर आहे, ममलेश्वर ना, मामलेश्वर मंदिर आहे आणि काही घाट आहेत. मग ते सगळं फिरलो, बोट राईड वगैरे केली आणि 8:30 वाजल्यापासून आमचं असं सुरू आहे काय करूया. मग थोडा आलो रूमवरती, रेस्ट केला आणि आता 10 वाजलेत. आमची ट्रेन संध्याकाळी 6ची आहे, पण आम्ही विचार करतो इकडून लवकर निघूया कारण की जसं मी अगोदर म्हटलेलं की
इथून बाहेर पडणं खूप मोठा टास्क आहे, कारण की हा रोड सिंगल आहे, तर काही इश्यूज झाले तर 2-2 तास जागेवरती माणसं अटकतात आणि आम्हाला ते नको आहे. तर म्हणून आधी इथून बाहेर पडूया, इंदोर सिटीमध्ये जाऊया आणि बघूया सिटीमध्ये काय करता येते का. चला, बाय बाय टू द स्वीट आणि कोझी रूम. अडीच तास वेटिंग रूममध्ये टाइमपास केल्यानंतर 5 वाजलेत आणि आमची ट्रेन जस्ट तिकडे लागताना आम्हाला दिसली आहे. म्हणून बोललो आता चला जाऊया ट्रेनमध्ये जाऊन बसूया, कारण की वेटिंग रूममध्ये खड्डा आला. लेट्स गो. क्या हो गया? 56 55 ये है ना? बोलना ऐसा कॉन्फिडेंटली, इतना क्यों कॉन्शियस है? मैं कुछ सोचा था ये क्या अपना 2 ब्लैंकेट, 2-3 भी है. 2 तकिया, एक एक्स्ट्रा इधर का आ गया रहेगा. नहीं इधर भी 3 6 ठीक है ना. फायनली आज तिसऱ्या ट्रिपमध्ये जाऊन आम्हाला आमची ड्रीम सीट नाही म्हणू शकत, पण आमची कन्सिस्टंट सीट मिळालेली आहे, ती म्हणजे RAC. हे बघा इकडे फक्त एवढाच डिफरन्स आहे की RAC सीट आहे पण आज रिझर्वेशनमध्ये, त्यामुळे आम्हाला अजिबात टेन्शन नाही, कारण की नेहमी ह्या एका सीटवरती झोपून जावं लागायचं, पण आज मी वरती हिरेन खालती, असं मस्त फायनली आरामात जायला पाहिजे. हर हर महादेव.